थँक्यू सो मच. पुन्हा मी मनापासून आभार व्यक्त करेन या ठिकाणी ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली ते आदरणीय रोहन गजमल साहेब, आपल्या मनापासून आभार असणार आहेत. ज्यांच्या माध्यमातून अगदी कालच्या दिवसामध्ये संपर्क साधला गेलात त्याबद्दल थँक्यू रोहन गजमल साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. आणि संपूर्ण कुणबी प्रीमियर लीगच्या टीम आपल्याही मनापासून आभार, कारण की संधी हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनापासून आभार आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर पॅडवरती पाहायला मिळाला त्या ठिकाणी, आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर केतन, हे दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वास मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसरा बॉल, ओहो आणखीन एक चांगला बॉल, थोडंसं आतमध्ये वळंग येताना पाहायला मिळाला, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक चांगल्या बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती, आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती रनआउट. शिर्के 11 आणि हिंदवी दोन्ही संघांनी यायचं आहे. याच्या पुढचा सामना त्यांचा होणार आहे. टॉस कॉल काय? टॉस कॉल शिर्के 11 ने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय? विकी शिगवण. ओके. केतन माघारी परतलेले आहेत. केतन यांना मात्र खामदेश 11 आणि कुणबी योद्धा यांनी टॉस साठी यायचं लवकरात लवकर. खामदेश्वर 11 आणि कुणबी योद्धा यांनी टॉस साठी यायचं आहे फास्ट. नवीन बॅटर ऋतिक मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. नंबर क्रमांक 3 वरती आपण सध्याचा गेला त्यांना पाहतायत. एकही धाव आतापर्यंत मैदानावरती आलेली नाहीत, आणि बॅट्समॅनचा जो क्रम आहे तो मैदानावरती पहिला बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर गेलेला आहेत. इनॅट नंबर क्रमांक 3 वरती दाखल होणारे बॅट्समॅन आहेत ऋतिक, ज्यांच्यावरती दारोमदार असणार आहेत, परंतु समोर आहेत गोलंदाज. ओहो ऋतिक आले, आणि ऋतिकनं पहिल्याच बॉलला मात्र केला सरळ स्टँड अँड डिलिव्हर. मैदानावरती चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यांनी टॉस साठी यायचं लवकरच. विजय बोरले साहेब माईकशी संपर्क साधायचा आहे. चला मैदानावरती षटकाराला कुणबी योद्धा खामदेश्वर 11 टॉस साठी यायचं आहे लवकरच. 6 धावा धावफलकावरती लगावला गेला. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला आतापर्यंत जवळपास 3. पुढचा बॉल पॅडवरती बॉल होता. पुन्हा मात्र बॉल चालला, विकेट किपरला बीट केलं. पाठीमागे शॉट फाईन लेगच्या खेळाडूला बीट करत फाईन लेग बाउंड्री लाईनला अगदी क्लिअर करत निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅटच्या सहाय्याने लागलेला चौकार. टॉसचा कॉईन कोणाकडे असेल तर इकडे जमा करायचा आहे. मोठा कॉईन आहे आपला. रुपेश भोगल साहेब संपर्क करायचा आहे. चार धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मैदानावरती वाढली गेलेली आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 10 धावा. चेंडू दखल मैदानावरती आतापर्यंत संपला गेला. 4. ऋतिक मैदानावरती ज्यावेळी आले ना त्यावेळी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न ऋतिक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज थोडीशी लयबद्ध गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ही लेन तुम्हाला मेंटेन करायची. हवेमध्ये खेळलाय झेलची संधी. फलंदाज मात्र परततील तंबूच्या दिशेने. ही लेन बरकरार करायची होती, आणि त्या लेनवरती पुन्हा एकदा मैदानावरती बॉल टाकला गेला, आणि फलंदाज ऋतिक यांना आपल्या जाळ्यामध्ये फसवत असताना आणखीन एक विकेट मैदानावरती मिळाली. ऋतिक बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. नवीन बॅटर रोहन मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. नंबर क्रमांक 4 वरती
रोहन आल्याशराने आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला, चेंडू मात्र निघून जातो. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर मैदानावरती मिळालं. फेकी तेवढीशी प्रॉमिसिंग नाही राहिली, त्यामुळे कदापि फायदा 2 धावेचा मैदानावरती घेतला गेलाय. 2 धावेने संघाची धावसंख्या 1 ओव्हरचा खेळ आहे, तो 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत. धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती मैदानावरती बनवल्या गेल्या. 2 विकेट देखील आहेत, त्या गमवाव्या लागल्या. केतन आणि ऋतिक यांची विकेट गमवावी लागली. अभिनव आणि रोहन हे 2 बॅटर मैदानावरती आहे. विश्वास यांनी अगदी विश्वासी गोलंदाजी केली, परंतु एक षटकार आणि एक चौकार वगळता मैदानावरती चांगली गोलंदाजी ही त्यांची मैदानावरती बनता येणार आहेत. एक षटक, धावफलकावरती धावा आहेत 12. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि लगेचच मैदानावरती येऊयात. जे कंटेनर्स हातात घ्यायचेत, आधी दोन्ही संघ ताब्यात घ्यायचेत. आपल्या जेवणाचे संघ दोन्ही संघाने जे खेळतात त्यांनी चला, संस्कार. नवीन गोलंदाज विवेक मैदानावरती दाखल झालेले आहेत. विवेकला विवेक बुद्धीने मैदानावरती गोलंदाजी करायची आहे. चालू असलेली मॅच जर आपण पाहिलं तर पूर्वा पॅन्थर्स संस्कार प्रतिष्ठान 11 वर्सेस पूर्वा पॅन्थर्स या 2 टीम दरम्यान चालू असलेली मॅच आहेत. रंगतदार मॅच होण्याची दाट शक्यता. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 32 धावांचं आव्हान देखील मैदानावरती कठीण नाही. ते चेस करताना थोडंसं आपण पाहिलं अडचणी वाढल्या होत्या, परंतु या श्रेणी मैदानावरती बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आघात, प्रहार, षटकार. अभि नाही तो कभी नाही, अभि दाखवून देतात मैदानावरती. षटकार अभिने ठोकलाय. आणखीन एक, ओहो, स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉटच्या दिशेने. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. ऑफ द बॅट आणि बरोबर बॉल पार्किंग स्लॉट मध्येच गेलाय. जिथे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची बरोबर पार्किंगचा झोन आहे, त्या पार्किंगच्या झोन मध्ये बॉलला पाठवलं गेलं. ही खासियत आहे बॅटर अभिनव यांची आणि अभि दाखवतायत. अभि नाही तो कभी नाही, अभि हे तो सब कुछ मुमकिन है. फटका खेळला, आणखीन एक खेळलाय. षटकार, 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 अगेन्स्ट षटकार. 666 षटकाराची हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू नाव आहे अभिनव. विवेकच्या पहिल्या 3 बॉलवरती सलग 3 षटकार मैदानावरती खेळले गेलेले आहेत. दबाव, दडपण, प्रेशर आता सर्व काही गोलंदाजावरती वाढलेले आहेत. बॅटर अभिनव चांगली कामगिरी करतायत. पुण्याचा फुलर लेनचा बॉल, फुलटच बॉल, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉल वेगाने निघून आला. 1 रन मैदानावरती घेतला. दुसरा रनचा प्रयत्न, फेकी देखील झालाय. 2 रन ही मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. सर्व काही आता मैदानावरती सुरू झालेलं आहे. पूर्वा पॅन्थर्सच्या अगेन्स्ट आता मैदानावरती म्हणता येणार आहेत, कारण की दोन्ही संघानं एक एक मॅच गमावला आहेत. सुरुवातीला संस्कार प्रतिष्ठानने एक मॅच गमावला, टिंगरे मास्टर माइंडच्या अगेन्स्ट पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं होतं संस्कार प्रतिष्ठानला. त्यानंतर पूर्वा पॅन्थर्सला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं होतं AP वॉरियरच्या अगेन्स्ट. आणि आता दोन्ही संघ असे आहेत ना की सध्याच्या परिस्थितीमध्ये एक एक सामना गमावलेले आहेत आणि त्यांना हा मॅच जिंकणं सध्याच्या परिस्थितीमध्ये इम्पॉर्टंट आहे. फटका खेळला, आणखीन एक दर्जेदार खेळलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. या षटकातील सिक्सर क्रमांक 4. वरती 38 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. म्हणता येईल की सुरुवातीच्या कालावधीमध्ये बॅटिंग तर चांगली केली ती खास करून ऋतिकनं, परंतु आताच्या कालावधीमध्ये मैदानावरती पाहत राहिला आणि त्यानंतर आक्रमक भूमिका धारण केली. अभिनवनं मैदानावरती मन जिंकली. आणखीन एक कडक बेधडक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गदी दिशेने बॉल का निघून जात असताना पाहायला मिळाला. षटकार. धावा धावफलकावरती बनवले गेले 44. 44 करायच्यात रन मैदानावरती 45.
होतील नाही होणार याची चर्चा रंगणार आहेत, पण सर्वाधिक महागडं षटक मी तरी म्हणेन आत्ताच्या घडीला पाहायला मिळालं ते विवेक यांच्या नावावरती नोंदवलं जाईल, कारण की त्यांच्या षटकामध्ये रन खर्च केल्या तर तब्बल 32 रन या ओव्हरमध्ये मैदानावरती खर्च केलेले आहेत. पुढच्या मॅचचा टॉस आहे, तो टॉस आपण करूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे जॉईन असणार आहेत प्रतिनिधी. पारितोषिकाचा अनाउन्समेंट आपण करूयात. खामगावच्या सरपंच प्रियंका प्रसन्न निमरे मॅडम यांच्याकडून अभिनव यांच्या त्या 5 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहेत, ते पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. थँक्यू सो मच प्रियंका प्रसन्न निमरे मॅडम खामगावच्या सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे 2000 रुपयाचं प्राइज आहेत, ते प्राइज ही मॅच संपली इनिंग दिलं जाणार आहेत. सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टीम्स यांना सूचना आहे की कचऱ्यासाठी आपण बॉक्स ठेवलेले आहेत, कोणीही कचरा इतरत्र फेकायचा नाही आहे. सगळ्यांनी जिथं बॉक्सेस दिलेले आहेत किंवा कचऱ्याच्या आपल्याकडे कुंड्या आहेत, बॉक्स आहेत, त्या ठिकाणीच कचरा टाकायचा आहे. आपला नारंगी ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून विशेष या ठिकाणी एक सूचना करण्यात आलेली आहे की कुठल्याही प्रकारचा कचरा इतरत्र टाकायचा नाही आहे. जो काही कचरा असेल तो आपण बॉक्समध्येच टाकायचा आहे. या ठिकाणी सर्व संघमालक याने आपापल्या टीमचे कंटेनर्स या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. अरे थांब राजा, आता तिकडे ते सांगतील बघ, आता बोलतील त्यावेळेला, आता लगेच नाही. विजय विजय काय पब्लिक पब्लिक काय आपल्याला काढले तिथं. असेल तर पहिल्या षटकामध्ये किमान 22-23 धावा येणं गरजेचं आहे. 22-23 नाही आल्या तर अडचणी वाढणार आहेत. किमान 3 मोठे फटके, 3 ते 4 मोठे फटके तुम्हाला एका ओव्हरमध्ये खेळायचे आहेत, तरी मॅच तुमच्या बाजूने जाणार आहेत. टार्गेट 45 आहेत, 45 धाव्यांचं टार्गेट आहेत. पण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट मोठं नसतं आणि कुठलंही टार्गेट छोटंही नसतं. प्रयत्न तुम्ही करा, कारण की भरपूर वेळा पाहिलं की छोटा टार्गेट कधी कधी होत नाहीत आणि मोठं लक्ष्याचा पाठलाग आहे ना, तो कधी कधी क्रिकेटमध्ये होताना आपण भरपूर वेळा पाहिलेला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये देखील काहीसे बदल होऊ शकत आहेत. प्रयत्न आहेत ते प्रयत्न मैदानावरती करावे लागणार आहेत. 45चं टार्गेट आहेत, त्या टार्गेटच्या दिशेने मात्र वाटचाल केली जाईल की काय याची देखील चर्चा मैदानावरती रंगली गेलेली आहेत. आता बॅट्समॅन एका बाजूला अभिनवने जे बॅटिंग केलेली आहे त्याच प्रकारची बॅटिंग मैदानावरती प्रतीक आणि रुपेश यांना करावी लागेल. प्रतीक एक हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत, नावाप्रमाणे गाजलेले तेही आहेत, परंतु आज प्रतीक मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतायत तेही आपण पुण्याच्या मैदानावरती पाहूयात. थोडंसं गोलंदाज थांबल्यात मैदानावरती, आता ब्रेक लावलेला आहे. योग्य वेळी तुम्हाला योग्य ट्रॅकवरती थांबायचं आहे, ब्रेक लावायचा आहे गाडीला, नाहीतर भरपूर साऱ्या गोष्टी घडू शकतायत. ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती सध्या रोहन करतायत. रोहन पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल फटका खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक ओ हो
झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये झेल कॅरी नाही करू शकले. पहिल्याच बॉलमध्ये जीवनदान मिळालेलं आहे प्रतीक यांना. श्रमता तुम्हाला दाखवायची आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर कॅच आहे, कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालेलं आहे. आणि हे जीवनदान नेहमी महत्त्वाचं क्रिकेटमध्ये ठरताना पाहायला मिळालेलं आहे. आज पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची गोष्ट घडते की काय याची देखील चर्चा करूयात. फटका खेळल्यापर्यंत मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. एक रन मैदानावरती घेतला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालेला आहे. दुसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या 4. परफेक्टली मिडल ऑफ द कनेक्शन. अजूनही मात्र बॅटमध्ये जुळत नाहीत. मोठ्या फटक्यांच्या आशा अपेक्षेने आता वाट पाहते ते टीम संस्कार प्रतिष्ठान. दुसऱ्या बाजूला पूर्वा पॅन्थर्स विचार करतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये की जास्तीत जास्त डॉट बॉल, विकेट्स, निर्धाव ह्या गोष्टीकडे मात्र त्यांची सध्या वाटचाल आहे. वाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल आहे. लिंप थोडीशी लाईन जर पाहिली तर भरकटली गेली आहेत. आणि पंच धीरज पाटील सरांचा इशारा आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया मात्र देत असताना पाहायला मिळाले. धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एकूण धावा आहेत 5. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेला 2 धावा. धाव फलकावरती 5. लढावा लागेल. फुल टच बॉल परफेक्टली मिडल ऑफ द कनेक्शन नाही जुळलं, परंतु चेंडू 1 बाउन्स ते क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील रन 4. दर्जेदार चौकार. गुड 9. फटका छान खेळलाय. आता चेंडू निघून जाईल. फ्लॅटेड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दर्जेदार प्रतीक यांच्या बॅटमधून षटकार. 6 रन. संस्कार प्रतिष्ठान काय विचार करतोय? 2 मध्ये किमान एक 6, 2 मध्ये किमान एक 6 किंवा 2 मध्ये किमान 8 रन तर 15 झालेले आहेत. 22 निदान 22 तरी एका ओव्हरमध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्याच दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे सध्याच्या घडीला. पाहुयात मैदानावरती घडणार काय. प्रतीक फुल टच बॉल खेळलाय. पुन्हा आता बिटवीन द गॅप निघून जाईल की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद गॉन. पण कधी कधी क्रिकेटमध्ये ना लोअर फुल टच बॉल आहे ना तो देखील घातक होऊ शकतोय. भरपूर बॅट्समॅन असे असतात ना की त्यांना तो घातक ठरतो. पण काही असे बॅट्समॅन असतात ना की जे लोअर फुल टच बॉलची वाट पाहत असतात. वाट का पाहत असतात? त्यांना वाट लावायची असते. लोअर फुल टच बॉल होता. हा बॉल कुठेही घेऊ शकले असते. सीमारेषेच्या पलीकडेच जाणारा बॉल होता पण तो नाही गेला आणि त्याचं कारण होतं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलेला. रन धावफलकावरती बनवले गेला. संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 15. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. पुन्हा फटका छान खेळला. समोरच्या दिशेने खेळला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू मात्र अडवला गेलात. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानावरती आल्या आहेत. अंदाज बाळगला होता 22चा पण 22 नाही झाला. रन आला धावफलकावरती 17 ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. करायच्यात रन मैदानावरती 45. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एकूण धावा 17 यानी की 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. 6 मध्ये 28 किमान 4 षटकार आणि एक चौकार तुम्हाला मैदानावरती मारावाच लागेल तरी मॅच तुमच्या बाजूने जाईल. अन्यथा मॅच पूर्वा पॅन्थरच्या बाजूने जाऊ शकतात. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानावरती येऊयात. 6-28. आता कोण राजा होणार मैदानावरती गाणंही त्याच प्रकारे वाजलेले आहेत. अभिनव ज्याने बॅटिंग केलेली आहे मैदानावरती ते सध्या अभिनव मैदानावरती आलेले आहेत. त्यांनाच वाचवायचे आहेत. त्यांनीच 5 षटकार ठोकलेले होते. अभिनव पहिला बॉल. ओहो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. आज जणू काही अभिनव यांचा दिवस आहे की काय. बॅटिंग केली, गोलंदाजी केली, फिल्डिंगमध्ये छान प्रकारे कामगिरी करताना पाहायला मिळाले. म्हणजे ऑलराऊंडर अष्टपैलू कामगिरी अभिनव यांची पाहायला मिळालेली आहे. 5 मध्ये आता 29ची गरज आहे. सलग 5 षटकार तुम्हाला 5 मध्ये 27ची गरज आहे.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिला तर त्या ठिकाणी निघून जातोय. 1 ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धाबा मैदानावरती कंप्लीट होतील. समीकरण मैदानावरती पाहिलं तर 4 बॉलमध्ये 25 रन मैदानावरती करायचे आहेत. 4 षटकार. एखादी काही गोष्ट वेगळी घडली तर तिथेही होऊ शकतायत, परंतु स्वतःवरती विश्वास ठामपणे हा तुम्हाला मैदानावरती ठेवावा लागेल. ओहो, सिक्सर क्रमांक 1 मैदानावरती येईल का? येईल. दर्जेदार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. 6 रन. प्रयत्न चालू ठेवा, भलेही मॅच मध्ये काही होऊ द्या, हे मात्र आता सांगण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात बॅट्समॅन. सध्या त्याकडे रुपेश. 3 बॉल मध्ये 18-19 ची गरज आहे. आणखीन एक फटका खेळलाय, समोर खेळलाय, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ते क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 रन. 2 बॉल मध्ये 15 ची गरज आहे. स्लोवर पण थोडसा आणि बॉलला खाली ठेवलं, तेही मात्र मैदानावरती पाहायला मिळालं. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोवर वन केलं, बॉलला खाली ठेवलं. ह्या 2 गोष्टी मैदानावरती बदलत असताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल मैदानावरती राहिलाय बाकी आणि शेवटच्या बॉलवरती विजयासाठी करायच्यात रन. मैदानावरती अजूनही 15. हेलिकॉप्टर उडवलाय, लँडिंग होईल का? तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जाईल. आणि हा मॅच आहे तो मॅच मैदानावरती जिंकलाय टीम पूर्वा पॅन्थर्सनं. अभिनंदन टीम पूर्वा पॅन्थर्स. या मॅचचा झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल वन अँड ओनली मिस्टर अभिनव यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. बॅटिंग करत असताना 32 रन 8 बॉलमध्ये केल्या आणि गोलंदाजी करत असताना मैदानावरती शेवटच्या 28 रोखायच्या होत्या, त्यावेळी चांगली गोलंदाजी आपल्याला अभिनव यांची पाहायला मिळाली. आणि अभिनव यांना पारितोषिक आहे तेही दिलं जाईल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि खामगावच्या सरपंच प्रियंका प्रसन्न निमरे मॅडम यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज आहेत, तेही त्या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होईल या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. पुन्हा पुढील मॅचसाठी जॉईन होतील मायक्रोफोनवरती आमचे जवळचे मित्र, नेहमी समालोचक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप ज्याने मात्र सोडलेल्या आहेत आणि जोडीने आमचा असतात ते दिशांत सर यांनी इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचा एक गोड आवाज आहे, तो गोड आवाज आपण ऐकूयात. थँक्यू.